राज्यातील राजकारणामध्ये घराणेशाहीचं वर्चस्व असल्याचा आरोप हा कायमच होत असतो। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हा मुद्दा आणखी प्रकर्षाने समोर आला। राज्यामधील 288 विधानसभा मतदारसंघांचा अभ्यास करून सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी यांनी याही निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही कायम असल्याचं सिद्ध केलंय। हा निष्कर्ष त्यांनी पुराव्यानिशी मांडलाय। बघूयात या रिपोर्टमधून। गेल्या काही वर्षात राज्यातलं राजकारण बऱ्याच अर्थानं बदललं, मात्र यामध्ये घराणेशाहीचं चित्र आधीपेक्षा अधिकच गडद झाल्याचं स्पष्ट दिसतंय। नव्या विधानसभेत एकाच घरातील दोन व्यक्ती आता सभागृहात शेजारी शेजारी बसणार आहेत। सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय अभ्यासक हिरंब कुलकर्णी यांनी याबाबतचा एक शोध अहवाल समोर आणलाय। महाराष्ट्रातली घराणेशाही, एकूण घराणेशाही उमेदवार 237, विजयी उमेदवार 89, पराभूत उमेदवार 151। महायुतीत 94 उमेदवार हे घराणेशाहीवाले उमेदवार आहेत। यात भाजप 49, शिंदेची शिवसेना 19, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 26 उमेदवार आहेत। तर मवियामध्ये एकूण 160 घराणेशाहीवाले उमेदवार आहेत, ज्यात काँग्रेसचे 42, ठाकरेंच्या शिवसेनेचे 19 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 39 उमेदवार आहेत। तसंच इतर 43 हे घराणेशाहीवाले उमेदवार आहेत। महाराष्ट्रातील घराणेशाही, पक्ष आणि त्यांची टक्केवारी। भाजपात घराणेशाहीवाले उमेदवार 32.88%, एकूण जागा लढवल्या 149, त्यातील घराणेशाहीचे उमेदवार 49। शिंदेची शिवसेना, घराणेशाहीचं प्रमाण 23.45%, जागा लढवल्या 81, त्यातील घराणेशाहीचे उमेदवार 19। अजित पवारांची राष्ट्रवादी, घराणेशाहीचं प्रमाण 44.06%, जागा लढवल्या 59, त्यातील घराणेशाहीचे उमेदवार 26। मुंडे आणि महाजनांचं आपण उदाहरण घेऊ। गोपीनाथ मुंडे आणि महाजन हे एकेकाळी महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष चालवत होते। मला सांगा की धनंजय मुंडे पुतण्या, पंकजा मुंडे मुलगी, त्यानंतर भाऊ पंडितराव, या सगळ्यांना एकाच वेळी पदं जी दिली गेली, मोठी मुलगी खासदार, काय कॉन्ट्रीब्युशन आहे मला सांगा की त्या संपूर्ण बीड मतदारसंघामध्ये यांनी नेमकं काय काम केलंय? घराणेशाही या मुद्द्यावरून अनेकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात, मात्र प्रत्यक्षात सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंमध्ये घराणेशाही वाढत असल्याचं चित्र आहे। महाराष्ट्रातली घराणेशाही, वडील आणि मुलगा उमेदवार हितेंद्र ठाकूर वसई, क्षितिश ठाकूर नालासोपारा, गणेश नाईक ऐरोली, संदीप नाईक बेलापूर। वडील आणि मुलगी उमेदवार नवाब मलिक मानखुर्द, सना मलिक अणुशक्तीनगर, धर्मराव बाबा अत्राम आहेरी, भाग्यश्री अत्राम आहेरी, विजयकुमार गावित नंदुरबार, हिना गावित अक्कलकुवा। काका आणि पुतण्या असे उमेदवार छगन भुजबळ येवला, समीर भुजबळ नांदगाव, अजित पवार बारामती, युगेंद्र पवार बारामती, संजय शिंदे करमाळा, रणजित सिंग शिंदे माढा, तानाजी सावंत परांडा, अनिल सावंत पंढरपूर, राजेंद्र शिंगणे सिंदखेड राजा, गायत्री शिंगणे सिंदखेड राजा, तुषार राठोड मुखेड, संतोष राठोड मुखेड, छगन भुजबळ येवला, समीर भुजबळ नांदगाव। भाऊ भाऊ असलेले उमेदवार निलेश राणे कुडाळ, नितेश राणे कणकवली, किरण सामंत राजापूर, उदय सामंत रत्नागिरी, आदित्य ठाकरे वरळी, वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व, आशिष शेलार वांद्रे पश्चिम, विनोद शेलार मालाड पश्चिम, रोहित पवार कर्जत सामखेड, युगेंद्र पवार बारामती, विजयकुमार गावित नंदुरबार, राजेंद्र गावित शहादा, विश्वजित कदम पलूस कडेगाव, विक्रमसिंह सावंत जत, संदीप क्षीरसागर बीड, योगेश क्षीरसागर बीड, धीरज देशमुख लातूर ग्रामीण, अमित देशमुख लातूर शहर, इंद्रनील नाईक पुसद, ययाती नाईक कारंजा, आशिष देशमुख सावनेर, अमोल देशमुख सावनेर। भाऊ बहीण उमेदवार वैशाली सूर्यवंशी पाचोरा, किशोर पाटील पाचोरा, भाग्यश्री अत्राम अहेरी, अमरीशराव अत्राम अहेरी। पती पत्नी उमेदवार हर्षवर्धन जाधव कन्नड, संजना जाधव कन्नड। घराणेशाही तेव्हा होईल की तो XYZ चा मुलगा आहे म्हणून बाकीच्यांवर अन्याय करून त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं नसताना काँग्रेस सारखं आपल्या मुलाला जर अध्यक्ष केलं तर ती घराणेशाही होईल। भाजपमध्ये अशी घराणेशाही नाही। अहिल्यानगरमध्ये निलेश लंके खासदार, मात्र पत्नी राणी लंके विधानसभेला पराभूत। वायव्य मुंबईतून रवींद्र वायकर खासदार, मात्र पत्नी मनीषा वायकर विधानसभेला पराभूत। वर्ध्यामध्ये अमर काळे खासदार, मात्र पत्नी मयुरा काळे विधानसभेला पराभूत। नवनिर्वाचित 288 आमदारांपैकी 89 आमदार घराणेशाहीतून आलेत।
घराणेशाहीचे उमेदवार कमी संख्येनं निवडून आले असले तरी घराणेशाहीला नाकारलं असं होत नाही, कारण या निवडणूक निकालाची कारणं वेगवेगळी आहेत. विधिमंडळात कुटुंब कबिला. निलेश राणे कुडाळ, नितेश राणे कणकवली, किरण सामंत राजापूर, उदय सामंत रत्नागिरी, आदित्य ठाकरे वरळी, वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व, अजित पवार बारामती, रोहित पवार कर्जत जामखेड, संतोष दानवे भोकरदन, त्यांची बहीण संजना जाधव कन्नड, जयंत पाटील इस्लामपूर वाळवा, त्यांचे सख्खे साडू सत्यजित देशमुख शिराळा, शिवाजीराव कार्डिले राहुरी, त्यांचे जावई संग्राम जगताप नगर शहर, छगन भुजबळ येवला, पंकज भुजबळ विधान परिषद, धनंजय मुंडे परळी, पंकजा मुंडे विधान परिषद. एकाच घरात आमदार खासदार. एकनाथ शिंदे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, आमदार अजित पवार, खासदार नारायण राणे, पुत्र निलेश राणे नितेश राणे आमदार, खासदार अशोक चव्हाण, कन्या श्रीजया चव्हाण आमदार, खासदार सुनील तटकरे, कन्या अदिती तटकरे आमदार, खासदार वर्षा गायकवाड, बहीण ज्योती गायकवाड आमदार, खासदार नितीन पाटील, बंधू मकरंद पाटील आमदार, खासदार उदयनराजे भोसले, बंधू शिवेंद्रराजे भोसले आमदार. यांच्याकडे अर्थसत्ता एवढ्या मोठ्या प्रमाणात एकवटली आहे, तर या घराणेशाहीचा राक्षस एवढा मोठा फोफावलेला आहे की दुसऱ्या कोणी जर प्रयत्न करत असेल तर त्याला सुद्धा या लोकांना सरेंडर झाल्याशिवाय पर्याय राहत नाही. चळवळींचा इतिहास असलेल्या पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात कुटुंबाचं राजकीय वर्चस्व पाहायला मिळतंय. सर्वच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाहीचा डंका वाजताना पाहायला मिळतोय. नेत्यांचे वारसदार युवा नेते अशी बिरुदावली लावून राजकारणात एंट्री करतात. आमदार खासदार ही लोकशाहीतली सर्वात महत्वाची आणि मोठी पदही त्यांना जणू वारसा हक्कानं मिळावीत तशी मिळतात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही हीच घराणेशाही प्रकर्षाने दिसून आली. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.